टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की डायरेक्ट व्हॉइस मेल हा ज्याप्रमाणे आयफोनवरती ऑप्शन आहे त्याचप्रमाणे किंवा जी सुविधा आहे त्याचप्रमाणे सॅमसंगने आपल्या युजर्सकरता आणलेला आहे. तर कोणत्या डिव्हाइसवरती युजर्स किंवा ही काय सुविधा आहे ते आपण पाहणार आहोत. तर डायरेक्ट व्हॉइस मेल मी सॅमसंगच्या एका मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वन UI 8.5 या अपडेटनंतर ही व्हॉइस मेल सुविधा येणार आहे. तर ही कशाप्रकारे काम करते, ही कशाप्रकारे सेटिंग ऑन करायची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर टेक कृष्णा मराठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी. तर आता बघा सर्च मोर ऑप्शन्स मोर ऑप्शनवरती कॉन्टॅक्ट सर्वप्रथम बघा पॉपअप विंडो ऑल ॲप्स व्यू होम फोन वन ऑफ फोन ऑन द डॉक डायल पर ओपन करा. डायल पर ओपन केल्यानंतर फोन मोर ऑप्शन्स तिथं मोर ऑप्शन 3 डॉट त्याच्यावर क्लिक करायचं आहे. स्कॅन QR कोड व्यू फेवरेट्स रिसायकल बिन कॉन्टॅक्ट सेटिंग्स सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. कॉल सेट रेकॉर्ड कॉल्स डायरेक्ट व्हॉइस मेल दुसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे डायरेक्ट व्हॉइस मेल. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. डायरेक्ट नॅव्हिगेट डायरेक्ट व्हॉइस मेल ऑन स्विच डायरेक्ट व्हॉइस मेल ऑन स्विच. हाऊ टू यूज डायरेक्ट व्हॉइस मेल प्ले बटन हाऊ टू यूज डायरेक्ट व्हॉइस मेल प्ले. इथं तुम्हाला एक डेमो जो आहे तो प्ले होता है इथं. When you are unable to answer, allow the caller to leave a voicemail message. You can send calls to voicemail from the More Options menu on the incoming call screen. You can also set calls to automatically go to voicemail after ringing for a certain amount of time. You can still answer while the caller is recording their message. You can check and listen to voicemails in the phone app. आता समजा इथं 2 कंडिशन आहेत. आता काय कंडिशन आहे बघा. पहिली कंडिशन असं आहे, समजा तुम्हाला कॉल आला आणि कॉल आल्यानंतर तुम्ही तिथं मोर ऑप्शनवरती डायल पॅडच्या मोर ऑप्शनवरती क्लिक करून तिथं डायरेक्ट व्हॉइस मेलला शेअर करू शकता. म्हणजे पुढच्या व्यक्तीचा मेसेज जाईल की तुम्ही डायरेक्ट व्हॉइस मेल सेंड करा म्हणून असं तुम्हाला त्यांना मेसेज जाईल. ठीक आहे, ही एक कंडिशन आहे. दुसरा कंडिशन काय आहे तर बघा, ऑटोमॅटिक तुम्ही टायमिंग सेट केल्यानंतर त्या टायमिंग म्हणजे कॉल आल्यानंतर 20 सेकंद 5 सेकंद 2 सेकंद काय असेल ते तुम्ही टायमिंग सेट केला तर ते ऑटोमॅटिक त्या सेकंदानंतर कॉल रिंग वाजल्यानंतर तो डायरेक्ट व्हॉइस मेलला कॉल जाईल आणि तिथं त्या पुढच्या व्यक्तीला तसं ऑप्शन दिलं जाईल आणि डायरेक्ट व्हॉइस मेल ते करू शकेल तुम्हाला. ठीक आहे, हे झालं 2 ऑप्शन. ठीक आहे, आता बघा ऑटो सेंड टू व्हॉइसमेल आफ्टर 20 सेकंड्स. आता इथं बघा आणि ते तुम्ही जे व्हॉइस मेल आलेला आहे तर तुम्ही कुठं पाहू शकता मेसेज, तर तुम्ही फोनच्या डायलर पॅडमध्ये फोनच्या ऑप्शनमध्ये पाहू शकता. ठीक आहे, तर आता बघा Navigate automatically send incoming calls to voicemail after ringing for a set time. Not selected. After 5 seconds. Radio button. आफ्टर 5 सेकंड. Not selected. After 10 seconds. 10 seconds. Selected. After 20 seconds. 20 Radio सेकंद. button. कमीत कमी 5 सेकंद ते जास्तीत जास्त 20 सेकंदपर्यंत तिथं टायमिंग ठेवलेला आहे. तर आता बघा मी टायमिंग वाढवण्याचा प्रयत्न Set करतो. time. 20 seconds. 20 Edit mode. seconds. 19 seconds. 19 सेकंड्स कमी झाले आहे परंतु वाढते का बघा. 20 seconds. 1 second. 1 सेकंड. जास्तीत जास्त तुम्ही 20 सेकंद ते कमीत कमी 1 सेकंदपर्यंत ठेवू शकता. 20 तर अशा प्रकारे तुम्ही ते टायमिंग सेट करून तुम्ही एक ठराविक कालावधीनंतर तुमचं डायलर पॅड ऑन करून डायरेक्ट व्हॉइस मेल तिथं ऑन करून ठेवू शकता. ठीक आहे, तर आता हा झाला डायरेक्ट व्हॉइस मेल. आता इथे काहीतरी कंडिशन आहे बघा. इथे काही कंडिशन आहे. Direct voicemail only works when your phone is on and connected to your mobile network. Normal call rates apply. आता बघा ही डायरेक्ट व्हॉइस मेल जी सेटिंग्स आहे सुविधा आहे ही केव्हा उपलब्ध होते तर जर तुमचा मोबाईल इंटरनेटशी कनेक्ट असेल तरच आणि डायरेक्ट कॉलला सप्लाय होऊ शकते. ठीक आहे, Direct voicemail doesn't work for video calls. डझन वर्क तो फ्री व्हिडिओ कॉल्स डझन वर्कमध्ये फ्री व्हिडिओ कॉल्स होत नाही. ठीक आहे, Direct voicemail might not work if your phone's internal storage is almost full. समजा तुमचं इंटरनेट स्टोरेज मोबाईलचं फुल असेल तर ही डायरेक्ट व्हॉइस मेल सुविधा उपलब्ध म्हणजे वर्क करत नाही किंवा काम करू शकत नाही. तर ह्या 3 कंडिशन आहेत, तर या 3 कंडिशनमध्ये वर्क करू शकत नाही. तर अशा प्रकारे डायरेक्ट व्हॉइस मेल सॅमसंगने सर्वप्रथम त्यांच्या फोनवरती अँड्रॉइड फोनवरती आणलेला आहे. तर सॅमसंगला मी नेहमीप्रमाणे म्हणत असतो की सॅमसंग हे एक अँड्रॉइडमध्ये आयफोन आहे. तर कसं वाटलं ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काही ना काही नवीन आणि इम्पॉर्टंट माहिती जर शिकायला भेटली असेल तर ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. जे तुमच्या मंडळीमध्ये शेअर करा, कारण जे सॅमसंग युजर्स आहेत त्यांच्यापर्यंत खास व्हिडिओ हा शेअर करा, त्यांना छान वाटेल. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलं असेल आशा बाळगतो आणि इथंच थांबतो. बाय, टेक केअर.